26 जुलै 2024ला नवी मुंबईतील उरण तालुक्यात कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर एका महिलेची रक्तात पडलेली बॉडी सापडली। बॉडीच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले होते आणि छातीवर पण खुणा होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या प्रायव्हेट पार्टवर पण खूप सारे वार केले होते। आणि सर्वात वाईट अवस्था तर त्या चेहऱ्याची होती, कारण बॉडी कोणाची आहे हे समजू नये म्हणून पूर्ण चेहरा हा दगडाने ठेचला होता। मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी बॉडीची ओळख पटवण्यासाठी कुटुंबांना बोलून घेतले। पीडितेच्या चेहऱ्याची अवस्था ही खूप वाईट होती, पण कुटुंबांनी बॉडीवर असलेल्या फाटलेल्या कपड्यावरून आणि बॉडीच्या कमरेवर असलेल्या टॅटूवरून तिची ओळख पटवली आणि ती बॉडी होती यशश्री शिंदेची। यशश्री शिंदे नवी मुंबईमधली 22 वर्षांची तरुणी। तिच्या हत्येने फक्त नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। Instance of where a lover turned killer. Another horrific incident of alleged murder has come to light from just outside Mumbai. नवी मुंबईतल्या उरणजवळ 20 वर्षीय यशस्वीचा मृतदेह सापडलाय, तोही निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत। महाराष्ट्र के रायगढ़ से एक ऐसी खबर सामने आई है जिसने न सिर्फ रिश्तों को बल्कि इंसानियत को भी शर्मसार करके रख दिया है। यशस्वी शिंदे ही उरण येथे राहत होती आणि ती कॉमर्स ग्रॅज्युएट असून एका खाजगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जॉब करत होती। 25 जुलै 2024ला यशस्वी शिंदे मित्राच्या घरी जात आहे असं सांगून घराबाहेर गेली, पण ती परत आलीच नाही। उरणचे सिनियर इन्स्पेक्टर राजेंद्र कोते यांनी सांगितले की यशस्वीच्या पालकांनी असा आरोप केला आहे की दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनेच यशस्वीची हत्या केली आहे। यशस्वीच्या पालकांनी सांगितले की 2019 मध्ये यशस्वी आणि त्यांनी दाऊद शेखच्या विरोधात मोलेस्टेशन आणि पॉक्स कायद्याअंतर्गत दाऊद शेख विरुद्ध FIR रजिस्टर केलेली, ज्यामुळे दाऊदला जेलमध्ये पण टाकलेलं। आणि ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा पोलिसांच्या तपासाचा दृष्टिकोनच बदलला। 25 जुलै 2024ला जेव्हा यशस्वी बेपत्ता झालेली तेव्हाच्या तिच्या कॉल रेकॉर्डचा शोध घेण्यात आला आणि या कॉल रेकॉर्डवरून एक धक्कादायक गोष्ट समोर आली। CDR कॉल डिटेल रेकॉर्डवरून एक नंबर समोर आला, ज्या नंबरवर यशस्वीचे खूप वेळ बोलणे झाले होते आणि या नंबरवर यशस्वी सतत तासनतास बोलत होती। आणि या नंबरचा जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा समजले की हा नंबर होता दाऊद शेखचा। आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा पोलिसांपुढे एक सर्वात मोठा प्रश्न होता आणि जो प्रश्न आपल्याला पण विचार करायला भाग पाडतो की ज्या व्यक्तीला तिने आणि तिच्या कुटुंबाने तुरुंगात पाठवलेले, मग पुढे असं काय झालं की यशस्वी पुन्हा त्या दाऊद शेखच्या संपर्कात आली आणि त्याच्यासोबत तासनतास बोलत होती आणि या सगळ्याबद्दल तिच्या पालकांना देखील समजलं नाही। उरणमधल्या यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे। बाकी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।